दिवसाची सुरुवात ही गरम पाण्याने झाली. आज मला इंडस व्हॅलीकडनं कॅस्ट्रॉंग कास्ट आयर्न कुकवेअर सेट मिळाला आहे. त्याच्यामध्ये कढाई, तवा आणि फ्राय पॅन आहे. आता ह्या प्रॉडक्टबद्दल सांगायला गेलं तर 100% टॉक्सिक फ्री आहे. लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या कुठल्याही भांड्यामध्ये स्वयंपाक केलेला अतिशय चांगला असतो. ते शरीरासाठी देखील चांगलं असतं. लोखंडाच्या वस्तूमध्ये केलेल्या स्वयंपाकाचा सुगंध देखील तेवढाच चांगला असतो. आणि लोहामुळे अन्नसुद्धा समृद्ध होतं. आता तुम्हाला जर हे प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर नक्कीच याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि पूजा 24 जर हा तुम्ही कुपन कोड टाकला तर तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. आणि नॉनस्टिक असल्यामुळे चिटकायची सुद्धा भीती नाही. तर ह्या पद्धतीने सकाळी दोघांचा पण नाश्ता तयार करून झाला आणि आरोहीला शाळेत जायची वेळ आली होती. डबा तर बनवून झाला, नाश्त्याची पण तयारी झाली. तर रात्री भिजवलेले ड्राय फ्रुट्स, थोडेसे ओट्स टाकून मी मिक्सरमध्ये केले आणि दोघांनाही भरवले. त्याच्याचबरोबर शाळेत जाण्यासाठी जेव्हा आरोही उठते तेव्हा स्वामीसुद्धा तिच्याचबरोबर उठतो. दोघांची मस्ती सकाळी सकाळी चालू असते. डब्यामध्ये कधीही काही दिलं तरी एक फ्रूट नक्कीच देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून शाळेत मुलं खातात. तर हा जो शेक मी बनवला आहे याची रेसिपी बऱ्याच वेळा मला विचारली. शक्य असेल तर नक्की मी शेअर करेल. आणि सकाळी सकाळी आरोहीची गडबड असते, त्याच्याबरोबर स्वामी पण तिच्या मागे मागे करत असतो. मग तिचं खाऊन होतं, मग तिचं सगळं आवरून या सगळ्या गोष्टींना आम्हाला बराच वेळ लागतो. कधी कधी व्हॅनवाले काका येऊन थांबतात, तर कधी कधी आम्ही जातो या पद्धतीने. तर फायनली आरोही शाळेत गेली आणि स्वामीसुद्धा झोपला आणि माझा हा वेळ होता चहा पिण्याचा. मी पण मस्त चहा एन्जॉय केला.